नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपले टेन्शन कमी होतं बरं का. तर इथं आता आनंदी ह्या मालिकेमध्ये आनंदीच्या स्वाभिमानाला धक्का लागणार आहे. पण आनंदी या सर्व संकटावरती कसा मात करणार आहे हेच आपल्याला बघायचं आहे. तर इथे आबांना ॲडमिट केल्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि दवाखान्यात भरण्यासाठी पैसेही लागत असतात. आता आनंदीकडे काही पैसे नसतात, पण तिचे जे साहेब असतात ना, नवीन कंत्राटदार, ते हॉस्पिटलमध्ये येतात आणि म्हणतात, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, मी सर्व काही बघून घेईन आणि मी आबांचं जे काही बिल आहे ना ते सुद्धा मी भरून टाकन. आता हे ऐकल्यावरती सगळ्यांच्या मनाला थोडा दिलासा लागतो आणि ते पैसे घेतात आणि आनंदीजवळ येतात आणि आनंदीच्या हातामध्ये ते पैसे ठेवतात आणि म्हणतात, मी आता तुम्हाला हे पैसे देतो आहे. आनंदी म्हणते, नको, पण तुम्ही दिलेले पैसे आम्हाला परत करा लवकर लागतील, त्यामुळे आम्ही बघतो. साहेब म्हणतात, तुम्ही हे पैसे घ्या हो, मी कसे वसूल करायचे ना मला चांगलेच माहिती आहे, मी तुमच्याकडे नाही हे पैसे लवकर मागणार. आता आपल्याला फक्त आबांच्या तब्येतीची काळजी करायची का नाही, असं म्हणत तो आनंदीचा हात स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि ते पैसे आनंदीच्या हातावर ठेवतात. पण त्याचा तो पर्श हा आनंदीला अजिबात आवडत नाही आणि आनंदी तिचा हात मागे खेचते आणि म्हणते, आम्हाला असल्या पैशांची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही स्वाभिमान वगैरे नाही का? पण आम्हालाही आमचा स्वाभिमान आहे बरं का साहेब, तुम्ही आता इथून निघला तरी चालेल. हे ऐकल्यावरती त्यांना खूपच राग येतो. ते म्हणतात, आनंदी तू ही खूप मोठी चूक करते. आनंदी म्हणते, अजिबात नाही, मला कळतं माणूस कसं ओळखायचं आणि कसं नाही. मला दिसत नसलं तरीही मी स्पर्शावरून आणि माणसाच्या बोलण्यावरून तो माणूस लगेच ओळखते. असं म्हणून ती ते पैसे घेण्यास नाकार देते. पण ह्यामुळेच आता आनंदीला खूप मोठी काही अशी चूक झाली का काय की तिच्याकडून आता साहेब नेमके तिच्याशी कसं वागतील हे तर पुढील एपिसोडमध्येच करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.